ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात काल नाशिक रोड येथील सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनावर सुनावणी करताना नाशिक रोड सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय के.डी. जोशी यांनी अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत। त्यांनी केलेल्या टिप्पणीत म्हटल्यानुसार एखाद्या देशाचा विनाश करण्यासाठी अणुबॉम्बची गरज नसते, त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत खोलवर भ्रष्टाचार रुजविणेच पुरेसे असते। हा पांढरपेशी गुन्हा आहे, त्यात खोलवर रुजलेले कारस्थान समाविष्ट आहे। यात उच्च पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना जर संरक्षण मिळाले तर पुरावे देखील नष्ट करू शकतात। न्यायालयाने पुढे मराठी भाषेत कोट करत म्हटले आहे, ज्ञानाची मंदिरे असणाऱ्या पवित्र शाळेच्या प्रांगणात जेव्हा गुन्हेगारी कृती घडते तेव्हा केवळ त्या वास्तूची पवित्रता नष्ट होत नाही, तर भावी पिढीच्या चारित्र्याचा आणि पर्यायाने राष्ट्राच्या भविष्याचा पाया ढासळतो। माननीय न्यायालयाने अत्यंत मार्मिक आणि दिशादर्शक असा आदेश दिलेला आहे। यामुळे या भ्रष्टाचाऱ्यांना पुढे जामीन मिळणे कठीण आहे। पोलिसांना शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही। कोर्टात पी.आय. रामदास शेळके यांनी केलेला युक्तिवाद व मांडलेल्या पुराव्यामुळे या गंभीर गुन्ह्यांची प्रचिती कोर्टाला आली। कालचा निर्णय व कोर्टाने ओढलेले ताशेरे यामुळे शिक्षण क्षेत्रात झालेल्या महाभयंकर घोटाळ्यांची जाणीव सर्वांना झाली। पोलीस उपायुक्त संदीप मिटके व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे कौतुक होत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।